नमस्कार. आज आम्ही आवरून निघालो आहोत. कॅटची एक्झाम आहे ती देण्यासाठी. त्यानंतर खाली सोसायटीच्या बाहेर आल्यानंतर आमच्या सोसायटीमध्ये एक छानसं छोटंसं आपला विघ्नहर्ता म्हणजेच गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि विद्यार्थ्यांनी नेहमी बाप्पाची पूजा करावी म्हणजेच बुद्धी चांगली राहते असं म्हणतात. म्हणून माझ्या मुलीने आणि आम्ही इथे दर्शन घेतलं आणि पुढे आम्ही कॅब बोलावली होती. कॅबमध्ये बसून कॉलेजकडे निघालो. कॅबमध्ये बसते आणि बघते तर काय अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची एक छोटीशी वडाच्या झाडाखाली मूर्ती होती आणि स्वामी तर नेहमीच माझ्या पाठीशी असतात. इथे सुद्धा स्वामी माझ्यासोबत आहेत. योगायोगाने म्हणा किंवा प्रचिती म्हणा, ज्याला अनुभूतीसुद्धा म्हणतो, परंतु ज्याही वेळेस मी बाहेर कुठे जाते त्यावेळेस जेव्हा मी कॅब किंवा रिक्षा करते त्यामध्ये मला स्वामींची मूर्ती, फोटो किंवा नाव असलेलीच कॅब मला उपलब्ध असते. अशी मला स्वामींची अनुभूती आहे. म्हणजेच स्वामी सदैव माझ्या पाठीशी असतात. इथे तुम्ही बघू शकता ही मुलं सगळी पेपरची वाट बघत आहेत आणि यांचं सगळं भवितव्य जे आहे ते ह्या पेपरवरती अवलंबून आहे. इथे सगळी मुले कोणत्या ब्लॉगमध्ये नंबर आलाय शोधत होते. आम्ही सुद्धा इथे कुठल्या ब्लॉगमध्ये नंबर आला हे पाहिला आणि एक 15-20 मिनिटे इकडे बाकड्यावरती बसलो. 15-20 मिनिटानंतर थोडीशी सेट झाल्यानंतर माझी मुलगी ब्लॉगमध्ये पेपर देण्यासाठी गेली. तिला बेस्ट ऑफ लक म्हटलं आणि मग मी आणि माझ्या पुतणीने इथे जेवणाचा भेद मांडला. त्यामध्ये वांग्याचं भरीत, टोमॅटोची चटणी, चपाती, कारळाची चटणी आणि गाजराचं लोणचं. ही जे गाजराचं लोणचं, वांग्याचं भरीत आणि टोमॅटोची चटणी आहे ती ऑलरेडी मीच चॅनलवरती रेसिपी शेअर केलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. जेवण वगैरे करून पिची पेपर सुटण्याची वाट बघत थांबलो आणि ती पेपर देऊन बाहेर आली. चेहरा एकदम आनंदी. म्हटलं चला पेपर चांगला गेला, स्वामींचा आशीर्वाद आहे. नंतर आम्ही पेपर देऊन बाहेर आलो आणि रोडला आल्यानंतर मग आम्ही कॅब करून पुढे आमच्या घरी निघून आलो. तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि हो आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.